सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. Hello dear students, I am Aruna. Today we are going to learn Standard 2 Semi Mathematics book page number 32. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 2री सेमी गणित पाठ्यपुस्तकातील पान नंबर 32. काय आहे रे पान नंबर 32 वर? 12 months in a year. 12 म्हणजे 12, months म्हणजे महिने, in a year, year म्हणजे वर्ष, वर्षातील 12 महिने. ठीक आहे, बघायचं काय लिहिलंय रे इथे? months of the English calendar. months म्हणजे महिने, of the English calendar, इंग्रजी दिनदर्शिकेतील इंग्रजी महिने. इंग्रजी महिने आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. चला पाहूया. या ठिकाणी एक व्हील काढलेला आहे, मंथ्स व्हील काढलेला आहे. या व्हीलचं नाव या ठिकाणी सेंटरला दिलेलं आहे. काय आहे या व्हीलचं नाव? इंग्लिश मंथ्स. काय आहे? ENGLISH, इंग्लिश, MONTHS, मंथ्स, इंग्लिश मंथ्स, इंग्रजी महिने. इंग्रजी महिन्यालाच आणखीन एक दुसरं नाव आहे, ते म्हणजे ग्रेगोरियन इयर. GREGORIAN, ग्रेगोरियन, YEAR, इयर, ग्रेगोरियन इयर असं सुद्धा इंग्रजी महिन्यांना म्हटलं जातं. आता हे पहा, लुक हिअर. इन दिस व्हील हिअर इज नंबर 1 to 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Here are 12 months. First month January, second February, third March, fourth April, fifth May, sixth June, seventh July, eighth August, 9th September, 10th October, 11th November, 12th December. इंग्रजी महिन्यामध्ये पहिला महिना हा जानेवारी आहे, त्यामुळे या चक्रामध्ये 1 या अंकाच्या पुढे जानेवारी हा महिना आहे. दुसरा फेब्रुवारी, तिसरा मार्च, चौथा एप्रिल, 5वा मे, 6वा जून, 7वा जुलै, 8वा ऑगस्ट, 9वा सप्टेंबर, 10वा ऑक्टोबर, 11वा नोव्हेंबर आणि 12वा महिना डिसेंबर. 12 महिने पूर्ण झाले की पुन्हा पहिला महिना म्हणजे जानेवारी येतो. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, डिसेंबर नंतर कोणता महिना येतो? डिसेंबर नंतर जानेवारी महिना येतो. समजलं सगळ्यांना? काहीही अवघड नाही, सोपं आहे. आता या प्रत्येक महिन्याचे डेट्स. हाऊ मेनी डेज इन जानेवारी? 31 days in January. 28 or 29 days in February. ज्या वर्षी लीप वर्ष असतं त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. अदरवाईज त्या महिन्यामध्ये 28 दिवस असतात. फक्त या सगळ्या महिन्यांचे दिवस अभ्यास करताना तुम्हाला फक्त फेब्रुवारी या महिन्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण फेब्रुवारी महिन्याचे दिवस 28 किंवा 29, 28 or 29 डेज असतात. ओके. Then March. In March there are 31 days. April 30 days. May 31 days. June 30 days. July 31 days. August 31 days. September 30 days. October 31 days. November 30 days. and December 31 days. विद्यार्थी मित्रांनो, हे दिवस पाहताना तुमच्या लक्षात आलं असेल की
एक आड एक महिने 31-30 31-30 याप्रमाणे आलेले आहेत. आणि हिअर जुलै अँड ऑगस्ट हिअर आर सेम डे 31st. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं? मी मराठी गणित शिकवताना हाच पाठ शिकवताना एक युक्ती सांगितलेली होती. ज्यांनी कोणी माझा व्हिडिओ पाहिला असेल इंग्रजी महिने मराठी गणिताचा, त्यांच्या ती लक्षात असेल. तुम्हाला या ठिकाणी एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे. जरी हा सेमी गणिताचा तास असला तरी मुद्दाम मी तुम्हाला मराठीमधून सांगतेय, कारण काही गोष्टी या मातृभाषेतूनच आपल्या लक्षामध्ये राहतात. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे 12 महिने आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 4 अक्षर फक्त लक्षात ठेवायचे. त्याच्यातला पहिला महिना आहे एप्रिल. एप्रिल, ओके. मी मुद्दाम मराठीमधून सांगते, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते. एप्रिल नंतर जून. एप्रिलचा ए लिहायचा, जूनचा जून लिहायचा. हे तुम्ही इंग्रजीमधून सुद्धा लिहू शकता. एप्रिलचा ए, जूनचा जे. यानंतर सप्टेंबर, पण मराठीमध्ये लिहिलं तर ते तुम्हाला जास्त सोपं जाईल आणि लक्षातही राहील. ए, जू, स. आणि त्याच्यानंतर कोणता महिना लक्षात ठेवायचा आहे? नोव्हेंबर. नोव्हेंबरचं पहिलं अक्षर आहे नो. ए, जू, स, नो. पहा, खूप मोठी गंमत आहे, तुम्हाला मी दाखवते. ए म्हणजे काय रे? एप्रिल. हाऊ मेनी डेज आर इन एप्रिल? 30 days. ओके. जून. हाऊ मेनी डेज इन जून मंथ? 30 days. Okay. Look here. In April, 30 days. In June, 30 days. September, how many days? 30 days. September, 30 days. And then November, how many days? 30 days. Okay. April, June, September and November. In these 4 months, here are 30 days. एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या 4 महिन्यांमध्येच फक्त 30 दिवस असतात. येते का लक्षात सगळ्यांच्या? सो तुम्हाला फक्त हे 4 महिनेच लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यासाठी ही 4च अक्षर लक्षात ठेवायची. कोणती? ए, जू, स, नो. मग ज्यावेळी तुम्हाला दिवस लिहा महिन्यांचं असं सांगितलं जातं तेव्हा पटकन तुम्ही जे जानेवारी ते डिसेंबर महिने लिहाल आणि त्याच्यामध्ये 1 जू, स, नो या 4 महिन्यांच्या मंथच्या पुढे 30 डेज लिहाल. फेब्रुवारीच्या पुढे 28 or 29 डेज आणि बाकी सगळे मंथ्स हे 31 डेजचे आहेत. पहा, डिसेंबर 31, जानेवारी 31, मार्च 31, मे 31, जुलै 31, ऑगस्ट 31, ऑक्टोबर 31 and डिसेंबर 31. आहे की नाही आयडिया सोपी? ओके. समजलं सगळ्यांना? काही अवघड आहे? नाही. ओके. Then look here. The year begins with the month of January and ends with December. Okay. The year begins with the month of January and ends with December. वर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्यानी होते आणि शेवट डिसेंबर महिन्यानी होतो. Then here is last wheel, a season wheel. Here is a season wheel. Okay. Look here. Winter, W-I-N-T-R, winter. Winter means हिवाळा. Summer, S-U-M-M-E-R, summer. Summer म्हणजे उन्हाळा. R-A-N-Y, rainy. Rainy म्हणजे पावसाळा. ओके. आपली शाळा कधी सुरू होते? जून मध्ये. सो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. In these 4 months, here is a rainy season. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये रेनी सीझन असतो. ओके.
Then ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 4 महिन्यांमध्ये विंटर सीझन असतो. अँड दॅन फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 मंथ्समध्ये समर सीझन असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. ओके, अंडरस्टँड? इन समर डेज ऑल ऑफ यू यूज कॅप, गॉगल्स. आपण सगळेजण उन्हाळ्यामध्ये उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोपी, गॉगल्स वापरतो. रेनी सीझन मध्ये आपण काय यूज करतो? रेनकोट्स अँड अम्ब्रेलाज. अँड विंटर सीझन मध्ये स्वेटर्स, मफलर्स. हो की नाही? अशा प्रकारे 12 महिन्यांचे एक वर्ष. ओके, दीज आर इंग्लिश कॅलेंडर अँड 3 सीझन्स, विंटर, समर अँड रेनी. ओके, आता इथे काही प्रश्न आहेत, आपण सोडूया. नेम द मंथ्स दॅट हॅव 30 डेज. 30 डेज असणाऱ्या दिवस असणारे महिने सांगा. मी तुम्हाला मगाचीच युक्ती सांगितली आहे. एक जू स नो आहे, इथे लिहिलंय आपण. एक जू स नो तुम्ही पण लिहिलंय का? मग ही 4 अक्षर लक्षात ठेवायची. ए म्हणजे एप्रिल, लिहून टाका इथं एप्रिल. मी फक्त ए लिहितेय, तुम्ही एप्रिल लिहा. जू म्हणजे जून, जूनचं स्पेलिंग लिहून टाका, JUNE, जून. स म्हणजे सप्टेंबर, सप्टेंबरचं स्पेलिंग सगळ्यांनी लिहून टाका. नो, नो म्हणजे नोव्हेंबर, नोव्हेंबरचं स्पेलिंग सगळ्यांनी लिहून टाका. एक जू स नो. राईट हिअर 4 मंथ्स. प्रॉपरली व्यवस्थित स्पेलिंग लिहायचे आहेत. हाऊ मेनी मंथ्स ऑफ 31 days आर देअर इन द होल इयर? ओके, काय प्रश्न आहे? 31 दिवसांचे किती महिने आहेत? चला पाहूया आपण. जानेवारी पासून 31st डेजचे महिने किती आहेत? एक मिनिट, मी कलर चेंज करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, 31 डेज. जानेवारी 1st, मार्च 2nd, मे 3rd, जुलै number 4, August number 5, October number 6 and December number 7. किती मंथ्स आपल्याला सापडले रे? 7 months. Right here 7 months. 7 months of the 31 days are there in the whole year. How many days does February have? मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला लक्षात ठेवायचे. फेब्रुवारी महिन्यामधले डेज 28 or 29 असतात. So write here 28 or 29. माझ्या बरोबर सगळ्यांनी उत्तरं लिहायची आहेत. मी शॉर्टकट जरी वापरत असले तरी तुम्ही फुल सेंटेन्स मध्ये तुमचं उत्तर लिहायचं आहे. ओके, अंडरस्टँड? Very good. Now next question. Which months come before June? Which month comes before June? सांगा सगळ्यांनी पटापट. जून बिफोर मे. MAY, May. Very good. Which is the month before January? January. Which is the month before January? December. Okay. डिसेंबर नंतर पुन्हा जानेवारी महिना येतो. हे चक्र याच पद्धतीनं चालू राहतं. अंडरस्टँड? व्हेरी गुड. पहा, या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुमच्यासाठी. 30 days has September, April, June and November. 30 days चे महिने सांगितले आहेत. Only 4 months are 30 days. जे आपण इथं लक्षात ठेवलेले आहेत. एक जून स नो, एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. All the rest have 31 days except February alone. फेब्रुवारी सोडून बाकी सर्व महिने 31 डेजचे असतात. ओके,
Students, understand? I hope all of you enjoy this lesson. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत आपल्या इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट्स सुद्धा द्या. धन्यवाद.